ma.ac.in या संकेतस्थळावरील स्कॉप या टॅबमध्ये स्कॉप डॅशबोर्ड आपल्या सर्वांना पाहण्यासाठी देण्यात आला आहे. या स्कॉप डॅशबोर्डचे एकूण 3 विभाग असून ते 3 पानात देण्यात आले आहेत. ते 3 विभाग खालीलप्रमाणे. विभाग पहिला, पहिले पान. पानाच्या डाव्या बाजूस सर्वात वर क्लिक टू व्ह्यू हा टॅब देण्यात आला आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपणाला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या ma.ac.in या संकेतस्थळावरील स्कॉप या टॅबमध्ये देण्यात आलेली स्कॉप संदर्भातील सर्व माहिती दिसेल. त्याच्या खालील बाजूस वर्ष, बोर्ड, माध्यम, शाळा व्यवस्थापन प्रकार, निवडण्यात आलेल्या शाळेचा प्रकार, जिल्हा, तालुका, केंद्र यानुसार माहिती देण्यात आली आहे. आपणाला आवश्यक असणारी माहिती वरील टॅबचा वापर करून पाहता येईल. पानाच्या डाव्या बाजूस मॅप दिलेला आहे. जिल्हानिहाय, तालुकानिहाय, केंद्रनिहाय व शाळानिहाय शाळेचे लोकेशन पाहता येईल. मॅपच्या उजव्या बाजूस जिल्हानिहाय स्कोअर दर्शवणारी लिस्ट उपलब्ध आहे. त्यातील माहिती ही स्वयंमूल्यांकन व बाह्य मूल्यांकनावर आधारित मिळालेले सरासरी गुण यामध्ये देण्यात आलेले आहेत. पानाच्या उजव्या बाजूस वरील भागात राज्यातील एकूण शाळा, स्वयंमूल्यांकन पूर्ण झालेल्या शाळा, बाह्य मूल्यांकन पूर्ण झालेल्या शाळा व त्रयस्थ संस्थाद्वारे मूल्यांकनासाठी निवडण्यात येणाऱ्या शाळा यांची संख्या देण्यात आलेली आहे. त्याखाली पाय चार्ट दिलेला आहे. तो चार्ट मूल्यांकनाच्या प्रकारानुसार क्षेत्रनिहाय, जिल्ह्याची सरासरी गुण व कंसात त्या क्षेत्राला किती टक्के गुण मिळाले आहेत हे दर्शविते. पाय चार्टवर कर्सर नेल्यास त्या क्षेत्राचे नाव दर्शविले जाते. पाय चार्टच्या खालील बाजूस मूल्यांकनाचा प्रकार निवडण्यासाठी टॅब देण्यात आले आहेत. त्या टॅबवर क्लिक केल्यास मूल्यांकनाच्या प्रकारानुसार आपल्या जिल्ह्याची माहिती पाहता येते. विभाग दुसरा, दुसरे पान. या पानाच्या डाव्या बाजूस सर्वात वर मागे जाण्यासाठी टॅब देण्यात आला आहे. या पानाच्या उजव्या बाजूस सर्वात वर UDAS सर्च ऑप्शन देण्यात आला आहे. त्यामध्ये UDAS नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला आवश्यक असणाऱ्या शाळेची माहिती शोधता येते. त्याखाली वर्ष, बोर्ड, माध्यम, शाळा व्यवस्थापन प्रकार, निवडण्यात आलेल्या शाळेचा प्रकार, जिल्हा, तालुका, केंद्र यानुसार शाळा निवडण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या टॅबची निवड केली जाईल त्या टॅबच्या अनुषंगाने सर्व शाळा दिसतील. या पानावर शाळेची माहिती खालील प्रमाणे दर्शवण्यात आली आहे. शाळेचा UDAS नंबर, शाळेचे नाव, सर्वाधिक गुण, स्वयंमूल्यांकनात प्राप्त गुण, बाह्य मूल्यांकनात प्राप्त गुण, त्रयस्थ संस्थाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनातील प्राप्त होणारे गुण. शाळेच्या UDAS नंबरवर राईट क्लिक करून ड्रिल थ्रू या टॅबवर क्लिक करून स्कोर लिस्ट या टॅबवर क्लिक करून पुढील पानावर त्या शाळेसंबंधित माहिती दिसेल. विभाग तिसरा, तिसरे पान. या पानावर सर्वात वरील बाजूस शाळेने किती मानकांना प्रतिसाद दिला आहे त्याची संख्या दिली आहे. यामध्ये स्वयंमूल्यांकन, बाह्य मूल्यांकन यानुसार स्कोर टाईप, क्षेत्रनिहाय मिळालेले गुण, उपक्षेत्रनिहाय मिळालेले गुण नमूद करण्यात आले आहे. या पानाच्या उजव्या बाजूस मानक क्रमांक, शाळेने नोंदवलेला प्रतिसाद, त्या मानकासाठी स्वयंमूल्यांकनात मिळालेले गुण, बाह्य मूल्यांकनात मिळालेले गुण व त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनात मिळालेले गुण दर्शवण्यात आले आहेत. या पानाच्या सर्वात खालील बाजूस स्वयंमूल्यांकन व बाह्य मूल्यांकनावर आधारित शाळेला कोणत्या मानकामध्ये प्रगती करणे आवश्यक आहे त्याचे व्हेरी हाय प्रायोरिटी, मीडियम प्रायोरिटी, लो प्रायोरिटी अँड नॉट ऍप्लिकेबल या 5 प्रकारामध्ये वर्गीकरण करून देण्यात आले आहे. यावर आधारित शाळेला शाळा विकास आराखडा तयार करता येईल. महत्वाची सूचना, स्कॉप डॅशबोर्डची लिंक हँग झाल्यास रिफ्रेश करून पुन्हा माहिती पाहावी. कोणत्याही टॅबची माहिती जाणून घ्यायची असल्यास त्या टॅबवर कर्सर घेऊन गेल्यास टॅबची सर्व माहिती दर्शवण्यात येते. जर कोणत्या शाळेचे गुण 0 दर्शवित असेल तर याचा अर्थ त्या शाळेचे बाह्य मूल्यांकन झाले नाही असे समजावे.